नमस्कार मंडळी, डे 2 इन बाली आणि पार्ट 1 पार्ट 2 येणार आहे. कारण का पार्ट 1 मध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे इंडोनेशिया या देशाबद्दल सगळी डिटेल्स, की तुम्ही कधी यायचं, कुठे थांबायचं, कुठे जायचं. तर स्टे ट्यून, ब्लॉगला पूर्ण बघा. अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फ्रेंड्स, तुम्ही डे 1 मध्ये एअरपोर्टवरनं निघाल्याचा प्रवास बघितलेला. आता प्रवास परत तसाच सुरू ठेवते आणि डे 2 मध्ये मी निघाली आहे जे रिसॉर्ट मी बाली इंडोनेशियामध्ये बुक केलं आहे 5 दिवसासाठी. मंडळी, डेनपसार ह्या एअरपोर्टवरनं मी निघाली आहे माझ्या रिसॉर्टसाठी आणि चक्क गाडीमध्ये शिरता ही मस्त बॉटल मी तुम्हाला जी दाखवत आहे ती आहे कॉफी परफ्यूम. एवढ्या मस्त सुंदर कॉफीचा वास येतो गाडीमध्ये. माय गॉड, जर तुम्ही कॉफी लवर असाल माझ्यासारखे तर तुम्हालाही तो सुगंध कॉफीचा खूप आवडेल. प्रवास सुरूच आहे. तर तुमच्याबरोबर शेअर करते की तुम्ही बालीमध्ये येण्यासाठी बेस्ट टाईम आहे एप्रिल टू ऑक्टोबर आणि आत्ता एप्रिल महिन्यात चालू आहे. फ्रेंड्स, ट्रॅफिक नव्हतं म्हणून आम्ही कर्मा रॉयल कॅन्डिडिसा ह्या रिसॉर्टमध्ये 2.5 तासात पोचलो आहोत. डेनपसार एअरपोर्टपासून कर्मा रॉयल कॅन्डिडिसा हे रिसॉर्ट 2.5 तास ते 3 तास लागतात, पण आम्हाला ट्रॅफिक मिळालं नाही म्हणून आम्ही मस्त असं 2.5 तासात पोचलो. फ्रेंड्स, प्रवास सुरू आहे आणि जर तुम्हाला बाली येथे व्हिजिट करायचं असेल तर एप्रिल ते ऑक्टोबर हा बेस्ट मंथ आहे. कारण का इथे 2च सीझन असतात, एक वेट सीझन आणि एक ड्राय सीझन. सो ड्राय सीझन चालू होतो एप्रिल ते ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ते मार्च इकडे भरपूर पाऊस असतो. चला तुमच्याबरोबर शेअर करते रिसॉर्टचा कंप्लीट व्ह्यू. मंडळी, आत्ता मी जो तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करते आहे तेवढाच रिसॉर्ट आहे. आजूबाजूला विलाज आहेत, 1 बेड आहे, 2 बेड आहे, 3 बेड आहे आणि पूर्ण स्टुडिओ अपार्टमेंट पण आहे. तर हा एकदम छोटासा रिसॉर्ट आहे असं मला वाटतं, कारण का मी ह्याच्या आधी खूप मोठ्या रिसॉर्टमध्ये गेलेली आहे. आणि हा आहे त्यांचा डायनिंग एरिया. जर तुमच्याबरोबर लहान मुलं असतील तर इथे प्ले एरिया अजिबात नाही आहे, तर तुमची मुलं बोर होऊ शकतात. तर चला तुमच्याबरोबर आत्ता हा रिसॉर्टचा पूर्ण व्ह्यू तुमच्याबरोबर शेअर करत आहे. ह्या रिसॉर्टमध्ये 2 खास गोष्टी आहेत. का मी हे रिसॉर्ट बुक केलं आहे ते मी तुम्हाला सांगते. हे रिसॉर्ट आहे कर्मा रॉयल कॅन्डिडिसा रिसॉर्ट, ओके. आणि हे रिसॉर्ट आहे ईस्टर्न पार्ट ऑफ बाली आणि ईस्ट साईडचं जे बाली आहे तिथे इन्स्टावरती म्हणजे गेट ऑफ हेवन्स किंवा बाली स्विंग ह्या सगळ्या ज्या आपण इन्स्टाला बालीविषयीच्या गोष्टी किंवा रील्स किंवा फोटोज बघतो त्या सगळ्या ह्या रिसॉर्टपासून अर्धा तास, 1 तास किंवा जास्तीत जास्त 2 तासाच्या अंतरावर आहे. म्हणून मी हे रिसॉर्ट बुक केलं आहे. मी व्हिडिओ दाखवत आहे तेव्हा तुम्ही एक गोष्ट बघितली का, किती स्वच्छ आहे. इवन पानांचा कचरा पण नाही आहे, म्हणून मी तुम्हाला फ्लोअरचा व्हिडिओ दाखवला. आणि दुसरी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे एका सेकंदात तुम्ही बीचवर जाऊ शकता. फ्रेंड्स, डायनिंग एरियाच्या पुढे स्विमिंग पूल आहे आणि स्विमिंग पूल पुढे हे असे वुडनचे बॅरिगेट्स लावले आहे आणि लगेच बीच आहे. फ्रेंड्स, तिकडच्या गव्हर्नमेंटचं काहीतरी काम चालू आहे त्यामुळे हे बार लावले आहेत वुडनचे. नाही तर तुम्ही बघू शकता थेट एका सेकंदात ह्या रिसॉर्टमधनं तुम्ही डायरेक्ट बीचवर जाऊ शकता. रिसॉर्टमध्ये आराम करणार असाल तर चेस खेळू शकता किंवा भरपूर बुक्स वाचू शकता. चला रूम टूर करूया. ह्या रिसॉर्टमध्ये आम्ही 1 बेडरूम बुक केलेला आणि त्याचं भाडं आहे 5,000 रुपये पर डे. फ्रेंड्स, तर आम्ही हा 5 दिवसांसाठी बुक केला आहे. कारण का तुम्हाला सांगितलंच आहे की भरपूर सगळ्या गोष्टी ईस्ट बालीमध्ये आहे. हा सोफा कम बेड आहे. सोफा कम बेडला तुम्ही ओपन करून 2 जण व्यवस्थित तिथे झोपू शकता. छोटंसं किचन दिलेलं आहे. तर चला डिनरला जाऊया. आणि बघताय ना मेनू कार्ड, एक आयटम 75,000.
80,000, 78,000 मीन्स इंडियन करन्सी नाही हो, इंडोनेशिया करन्सी. तो वेगळा पार्ट आहे, तो मी तुम्हाला पार्ट 2मध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर स्टे ट्यून, ब्लॉग पूर्ण बघा. आणि अजून तुम्ही डे 1चा व्लॉग नसेल बघितला तर पटकन जाऊन डे 1चा व्लॉग बघा. तर आता खूप दमलो आहे. कंप्लीट 24 आवर्सची जर्नी आम्ही कंप्लीट केलेली आहे आणि आत्ता रात्रीचे 8 वाजले आहेत. तर आम्ही आलो आहोत डिनर करायला. मस्त असं जंक फूड खाल्लेलं आहे, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज. आणि तिकडे ना एक मस्त अशी गोष्ट आहे की तुम्ही जर भाजी मागवलीत ना मिक्स व्हेज, तर तुम्हाला कॉम्प्लिमेंटरीमध्ये काय मिळतं, तर चपाती किंवा बासमती राईस तुम्हाला कॉम्प्लिमेंटरीमध्ये दिला जातो. आय डोंट नो, कॉम्प्लिमेंटरीमध्ये चपाती आणि बासमती राईस. येस येस. डायनिंग एरियामध्ये हे प्रमुख व्यक्ती म्हणजे काळे वॉटर प्युरिफायर. तुमच्या रूममध्ये तुम्हाला 2 बॉटल दिल्या जातात. त्या जर पाणी त्याच्यातलं संपलं तर ते तुम्हाला इथे येऊन फिल करावं लागतं. आणि पाण्याबद्दलचं बाली, इंडोनेशियामधलं गणित हे मी तुम्हाला पार्ट 2मध्ये सांगणार आहे. तर पार्ट 2 पण नक्की बघा. डे 2चा पार्ट 2 आहे ना इंटरेस्टिंग. तर चला आधी ब्रेकफास्ट करूया. मस्त असे फ्रूट्स आहेत आणि पोहे पण आहेत लिटरली. पण ह्या रिसॉर्टमध्ये असा एकदम फॅन्सी ब्रेकफास्ट नव्हता, तर मस्त छान क्यूटसा असं फ्रूट्स होते, ब्रेड्स होते, जे रेग्युलर आपल्या ब्रेकफास्टमध्ये असतो ते आहे. तर चला बघूया. सकाळचे वाजले आहेत 9:30. मस्त असा ब्रेकफास्ट करून मी निघाली आहे बीचवर. यू नो फ्रेंड्स, एका सेकंदात बीचवर जाऊ शकत नाही, तर 2 मिनिटात तर जाऊ शकतो. कारण का मेन गेटच्या इथून तुम्ही जस्ट 2 मिनिट्स वॉक करून तुम्ही बीचवर जाऊ शकता. आणि बघा किती सुंदर असा बीच आहे. तर मी चालली आहे बीचवर आणि तुमच्याबरोबर शेअर करते मस्त बीचचा व्ह्यू. गव्हर्नमेंटचं काय काम चालू आहे ते तुम्ही ऐकाल तर शॉक होऊन जाल. यू नो, तुमचं रिसॉर्ट आणि त्याच्यामध्ये वॉकिंगसाठी पाथवे म्हणजे जॉगिंग, वॉकिंग किंवा तुम्ही तुमचं छोटं मोठं वर्कआउट आणि समोर बीच किती आहे. मस्त आयडिया ना. तर गव्हर्नमेंट आत्ता ह्या रोडवर मस्त असं जॉगिंगसाठी किंवा वॉकिंगसाठी असा मस्त ट्रॅक बनवत आहे. त्यामुळे ते बॅरिगेड्स लावले आहे. तरी काय आहे, 2 मिनटं असो की 1 सेकंद, बीच हा बीच असतो. खूप मस्त बीच आहे आणि खूप छान मस्त असं वातावरण आहे. तर वॉक करता करता मी तर तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर केल्या. तर फ्रेंड्स, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. खास तुमच्यासाठी ॲम्बियन्स शो करत आहे रिसॉर्टचा.
मंडळी सकाळचे 10 वाजले आहेत. मस्त असा ब्रेकफास्ट झाला आहे. सगळ्या डिटेल्स काढलेल्या आहेत आणि दुपारी 12 वाजतासाठी आम्ही कॅब बुक केली आहे आणि आम्ही जाणार आहोत वेगवेगळ्या प्लेसेस बघायला. तर चला पार्ट 2 लवकरच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि आम्ही कुठे कुठे गेलो, काय काय केलं, डे 2 इन बाली विथ पार्ट 2. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून तुम्ही माझा डे 1चा व्लॉग नसेल बघितला तर नक्की बघा. अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करा. स्टे ट्यून. बाय बाय.